नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। आवाज पॅंथरचा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार सागर कांबळे हे मोठ्या अपघातातून बचावले आहेत, त्याबद्दलची ही बातमी आहे। थोड्या वेळापूर्वीच मी पत्रकार आणि आवाज पॅंथरचा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सागरजी कांबळे हे लातूर येथील विवेकानंद वसतिगृहामध्ये शिकत असलेल्या अरविंद खोपे याच्या हत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी, कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी, कुटुंबाला न्याय देण्यासाठी सागरजी कांबळे, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट संतोष पवार आणि संदीप रोटे हे काल लातूरला गेलेले होते। काल त्यांनी हत्या झालेल्या अरविंद खोपेच्या आईवडिलांची भेट घेतली। संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरवडे यांची भेट घेतली आणि या हत्येतील आरोपींना फाशीची सजा झाली पाहिजे अशी मागणी केली। हे सर्व करून मुंबईला परतत असताना आज पहाटे सकाळी पनवेलच्या दरम्यान आवाज पॅंथरचा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार सागरजी कांबळे यांच्या गाडीला अपघात झालेला आहे। या गाडीमध्ये सागरजी कांबळे यांच्या समवेत संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट संतोष पवार आणि राज्य सेक्रेटरी संदीप रोटे हे प्रवास करीत असताना चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी एका अवघड जागेवर आदळल्याने गाडीचा भीषण अपघात झाला। परंतु सुदैवाने गाडीमध्ये प्रवास करत असलेले आवाज पॅंथरचा संघटनेचे अध्यक्ष सागरजी कांबळे, संघटनेचे सल्लागार ॲडव्होकेट संतोष पवार आणि राज्य सेक्रेटरी संदीप रोटे या अपघातातून बालंबाल बचावले आहेत। सागरजी कांबळे आणि त्यांचे सहकारी महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचारांच्या घटनांवर प्रभावीपणे काम करत असून त्या ठिकाणी ते पोहोचत आहेत आणि पीडितांना न्याय देण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत। आवाज पॅंथरचा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार सागरजी कांबळे आणि त्यांचे सहकारी काल लातूरमध्ये होते। त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आणि मुंबईमध्ये परतत असताना आज पहाटे सागरजी कांबळे यांच्या गाडीला अपघात झाला आहे। सुदैवाने गाडीमध्ये प्रवास करणारे तिघेही सुखरूप असून बालंबाल बचावले आहेत। पनवेल महामार्गावरील वाहतूक पोलीस यांनी तात्काळ अपघातस्थळी भेट देऊन आवाज पॅंथरचा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची चौकशी करून विचारपूस केली आणि यामध्ये त्यांना सहकार्य केलं। या सर्व भीषण अपघाताच्या प्रसंगातून आपण चांगलं कर्म केल्यानेच बाहेर पडलो असं सागर कांबळेजी यांनी सांगितलं। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।